मला 2003 साली बावची फाट्यावरती जयंत पाटलाच्या गुंडाने मारलं. अरे त्यावेळी तुम्हाला वाईट नाही वाटलं? त्यावेळी संस्कृती नव्हती. आणि दादा दुसऱ्या दिवशी संपूर्ण जिल्हा रस्त्यावरती आला, सगळा भाजप रस्त्यावरती आला, समाजापासून सगळी रस्त्यावरती आली. सांगली जिल्हा बंद पडला. दादा माझी आई त्यावेळी पेठ नाक्याला 20-25 बायका घेऊन रस्त्यावरती हायवेला उभा राहिली ती. मला प्रचंड मारलं तर माझ्या आईनं 3 तास जयंत पाटलांना सांगतो, अरे दरबारात माणसं कसली ठेवली ती तुम्ही? 3 तास माझ्या आईनं रस्ता रोको केला. ज्यावेळी आईला पोलीस उठवायला गेले त्यावेळी आईनं सांगितलं, काळजाचा तुकडा इथं येत नाही तोपर्यंत मी उठत नाही. माझ्या आईनं डोक्यावर डांबरीवर डोका आपटला. माझी आई रक्ताबोंबाळ झाली. 3 तासानं दादा पोलिसांनी मला तिथं नेलं. मी आंदोलनात होतो त्यावेळी दादा माझी आई उठून मला मिठी नाही मारली. माझ्या आईनं बापाच्या फडक्यात बांधून आणलेली भाकर सोडली आणि सदाभाऊच्या मुखात तो भाकरीचा तुकडा घातला. आणि पत्रकारांनी विचारलं की आई तुमच्या लेकराला मारलंय, तुमचं मत काय? त्यावेळी माझ्या आईनं दादा एवढं चांगलं उत्तर दिलं, माझ्या लेकराला कुणी मारलं त्याला मला शिव्या शाप द्यायचा नाही. माझ्या लेकरानं या काळ्या आईच्या उदरात रक्ताचं 2 थेंब सांडलं. माझं मन आबाळा एवढं मोठं झालंय, हिमालय एवढं मोठं झालं.